राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना धुतमल. आज दिनांक 18 सप्टेंबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. चीनचं 1000 सैन्यांची भारतीय सीमेत घुसखोरी. भोकर फोडाफोडीची सूत्र मुंबई दिल्लीमध्ये. अमिताभावी कदम काकाची पक्ष सावरताना धांदल. संतू हंबर्डेच्या राजीनाम्याने जुन्या निष्ठावंतांची झोप उडाली. आध्यात्मिक गुरूच्या आशीर्वादाने हंबर्डे यांची राजकीय वाटचाल. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची जुळवाजुळव. अनेक सदस्य आज्ञास्थळी. जनधन योजनेसाठी बँकांना कर्मचाऱ्यांची वणवा. 30 सप्टेंबरची डेडलाईन असल्याने बँक कर्मचाऱ्यांची धावाधाव. आता बातमीपत्र विस्ताराने. चीनचे राष्ट्रपती सी जिनपिंग भारत दौऱ्यावर असताना चीनी सैन्यांनी लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. लडाखच्या चुमार सेक्टर में चीन की पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्याने पुन्हा एकदा घुसखोरी केली आहे. चीनी सैन्याच्या तिन्ही तुकड्यांनी LAC अर्थातच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल पार केली आहे. सुमारे 1000 चीनी सैनिक भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे. सूत्राच्या माहितीनुसार चीनी सैन्य चुमार सेक्टरच्या डेमचोक परिसरात घुसले आहे. त्यांनी भारतीय सेनेच्या अनेक किलोमीटर आत घुसखोरी केली आहे. दरम्यान भारताने ही परिसरात सैन्यांची तुकडी रवाना केली आहे. मरेगा अंतर्गत एका नदीवर सुरू असलेलं कामही चीनी सैनिकांनी रोखलं आहे. या मुद्द्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बैठक बोलावली आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर आता थेट भोकर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून त्यांनी सरळ काँग्रेसचे पदाधिकारी फोडण्यास सुरुवात केली आहे. परवा सरपंचांची भेट घेतल्यानंतरही काल शहरातील काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांशी खतगावकरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे काही स्थानिक पदाधिकारी भोकर स्थित असून भोकरचे 6 नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. भोकरमधील ढासळणारी काँग्रेस सावरण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा अध्यक्ष BR कदम आणि अमिताभावी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार दोन्ही नेते आता पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. तरी देखील भाजप आणि विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी भोकरवर लक्ष केंद्रित केल्याने भोकर काँग्रेसची वाताहत रोखण्यासाठी जिल्हाध्यक्ष BR कदम आणि अमिताभावी यांची धांदल उडाली आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिक्षण सम्राट संतू हंबर्डे यांना नांदेड दक्षिण मधून उमेदवारी देणार का, अशी चर्चा होत असताना संतू हंबर्डे यांनी विद्यापीठाच्या उपकुलसचिव पदाचा राजीनामा न देता पक्षप्रवेश केल्याने त्यांच्यावर विद्यापीठ प्रशासन काय कार्यवाही करणार हा प्रश्न समोर आला होता. परंतु संतू हंबर्डे यांनी काल आपल्या उपकुलसचिव पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्याने शिवसेनेची उमेदवारी फिक्स झाली आहे की काय हा प्रश्न समोर येताना दिसत आहे. संतू हंबर्डे यांना एका आध्यात्मिक गुरूचा आशीर्वाद असून नेहमी राज्याच्या राजकारणात अनपेक्षित बदल करणाऱ्या गुरूनेच ही सर्व राजकीय गणिते घडून आणल्याचे सांगितले जात आहे. हंबर्डे यांना उमेदवारीचा शब्द काही वरिष्ठ नेत्यांकडून मिळाला असून आता हे आध्यात्मिक गुरु भाजपा सेनेची युती घडविण्यास व्यस्त आहेत. या सर्व घडामोडीमुळे कानामागून आला आणि तिखट झाला अशी स्थिती आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क 99 22 90 99 74. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विधानसभेच्या जागांचे वाटप आणि दावेदारांची उमेदवारीसाठी ओढाताण सुरू असतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची देखील तारीख जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीच्या राजकारणासोबतच स्थानिक राजकारण देखील चांगलेच तापले आहे. यावेळी अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार आहे हे निश्चित झालं असतानाच सभापती पदासाठी अद्यापही तडजोडी झालेल्या नाहीत. पक्ष फोडाफोडीच्या भीतीने दोन्हीकडच्या नेत्यांनी आपल्या गोटातील सदस्यांना देवदर्शनाच्या नावाखाली अज्ञातस्थळी नेले आहे. मोदी सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी जनधन योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 0 बजेट बॅलन्स खाते मिळणार आहे. याचबरोबर 1 लाख रुपयांचा विमा देखील उतरविला जाणार आहे. नागरिकांचे खाते उघडण्याची जबाबदारी राष्ट्रीयकृत बँकावर सोपवली असून येणारी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत बँकांना सर्व खाती उघडली जाणार आहेत. त्याकरिता बँकांकडून खाती उघडण्यासाठी धावपळ सुरू होत असून घरोघर जाऊन खाती उघडण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याचे दिसून येत आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. नामांकन दाखल करून घेण्याचा मुहूर्त केवळ 2 दिवसांवर. साठे चौकातील ATM फोडणाऱ्या पंजाबच्या नागरिकाला 2 दिवसाची पोलीस कोठडी. निवडणूक कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी गांभीर्य घ्यावे, जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या सूचना. किनवट तालुक्यातील गणेशपूर येथे दोरी तुटल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान. आज असणारी काही वाढदिवस: माधुरी पाटील कदम, सीमा काळे, पुंजाजी बोकारे, विष्णू दमकोंडवार, सचिंद्र सिंग शाहू या सर्वांना नमस्कार लहतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. चीनचं 1000 सैन्यांची भारतीय सीमेत घुसखोरी. भोकर फोडाफोडीची सूत्र मुंबई दिल्लीमध्ये. अमिताभावी कदम काकाची पक्ष सावरताना धांदल. संतू हंबर्डेच्या राजीनाम्याने जुन्या निष्ठावंतांची झोप उडाली. आध्यात्मिक गुरूच्या आशीर्वादाने हंबर्डे यांची राजकीय वाटचाल. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची जुळवाजुळव. अनेक सदस्य अज्ञातस्थळी. जनधन योजनेसाठी बँकांना कर्मचाऱ्यांची वणवा. 30 सप्टेंबरची डेडलाईन असल्याने बँक कर्मचाऱ्यांची धावाधाव. आता बातमीपत्र विस्ताराने. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.